शुभ सकाळ. नमस्कार मित्रांनो, सर्व मित्रपरिवारांचे जी के मराठी शेअर मार्केट चॅनलवर स्वागत आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी याआधीचे सपोर्ट व रेजिस्टन्सचे व्हिडिओ देखील बघावे. तसंच इंट्राडेचे सपोर्ट व रेजिस्टन्स पण मी सांगितले होते मित्रांनो काल, त्याचा देखील आपण आज अभ्यास करणार आहोत. तसेच निफ्टी आणि बँक निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असणार आहे त्याचा देखील अभ्यास करणार आहोत आपण मित्रांनो. चला तर आपण मार्केट आउटलुक बघूया. तर काल मित्रांनो आपण निफ्टीची विकली एक्सपायरी होती आणि त्यामध्ये आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स सांगितलेले होते. तसेच मित्रांनो आपण हे देखील सांगितलेलं होतं की तुम्ही ते चार्टवरती बघू शकता. आपण निफ्टीच्या चार्टवरती आलेलो आहे आणि निफ्टीच्या चार्टवरती आपण सांगितलेलं होतं, पहिलंच सांगितलेलं होतं की निफ्टी जो आहे तो हा गॅप आहे जो हा तो भरून काढणार आहे आणि त्याप्रमाणे निफ्टीने आपला जो आधीचा गॅप होता तो भरून काढलेला आहे मित्रांनो. इथे बघू शकता तुम्ही ही 9:15ची कॅन्डल आहे. 9:15ची कॅन्डल आहे मित्रांनो, जिचा ओपन आहे 23,378 आणि क्लोजिंग झालेला आहे 23,348चा. तर जो हा आधीचा गॅप होता मित्रांनो हा भरून काढलेला आहे मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता. जे आपण कालच सांगितलेलं होतं की हा जो गॅप आहे निफ्टी भरून काढणार आहे करून आणि त्यानंतर निफ्टी दुपारनंतर थोडी खाली जाणार आहे. नंतर खाली देखील गेलेली आहे आणि पुन्हा आपला जो सपोर्ट होता 23,314चा तिकडून त्याने पुन्हा एकदा सपोर्ट घेतलेला आहे मित्रांनो. तर आपण बघू शकता की आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स किती चांगल्या प्रकारे इथे वर्क करत आहे मित्रांनो. या सपोर्ट आणि रेजिस्टन्सवरती देखील तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि आपला निर्णय जो आहे तो आपण स्वतः घेऊ शकता मित्रांनो. तसेच आपण बँक निफ्टीमध्ये देखील सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहे ते बघितले आहे. तर बँक निफ्टीमध्ये देखील आपण सांगितलेले आपले सपोर्ट होता पहिला 48,264, नंतर 49,100. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे 49,100वरतीच बँक निफ्टी ओपन झालेली आहे, जिचा ओपन होता 49,097चा आणि लो होता 49,061चा. पण ओपन झालेली आहे 49,100ला ओपन झालेली आहे मित्रांनो. जो आपला सपोर्टच आहे 49,100चा त्या ठिकाणीच बरोबर ओपन झालेली आहे मित्रांनो आणि आपला तो सपोर्ट पण होता मित्रांनो. हे देखील मी तुम्हाला आधीच सांगितलेलं. तसंच वरती आपला रेजिस्टन्स होता 49,709चा. तर बँक निफ्टीने वरती जाण्याचा प्रयत्न केलेला इकडे, परंतु 49,457चा हाय मारलेला आहे. 49,710चा हा आपला रेजिस्टन्स होता. तिथून पुन्हा एकदा बँक निफ्टी खालती आलेली आहे. बघू शकता तुम्ही इथे मित्रांनो. ही कॅन्डल आहे 14:30 कॅन्डल आहे, जिने लो मारलेला आहे 49,136चा. परंतु आपला खालती सपोर्ट होता 49,100चा. तिकडून पुन्हा एकदा बँक निफ्टीने सपोर्ट घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा वरती जाण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. हे ज्या काही गोष्टी आहेत सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या, ह्या खूप चांगल्या प्रकारे आपल्याला इथे वर्क करताना दिसत आहे आणि याच्यावर तुम्ही आपला निर्णय घेऊ शकता. तसंच आपण इंट्राडेचे स्टॉक देखील बघणार आहोत मित्रांनो, परंतु त्याच्या आधी आपण आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहेत त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो. हे जे आपले आहेत ते सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे मित्रांनो. आज होऊ शकता निफ्टी बँक ही व अप डायरेक्शनमध्ये असू शकते. कदाचित 49,710 49,710 जो हा रेजिस्टन्स आहे त्याच्यावर थोडी जाऊ शकते मित्रांनो. हे लक्ष देऊन तुम्ही बघा. 49,710चा हा जो रेजिस्टन्स आहे त्याच्यावरती जाण्याची शक्यता आहे आज. आणि तसेच निफ्टीमध्ये देखील आपण बघूया. निफ्टी आज कदाचित 23,314चा हा जो सपोर्ट आहे आपला तो ब्रेक करण्याची शक्यता आहे मित्रांनो. खाली येण्याची शक्यता आहे निफ्टी आणि बँक निफ्टी वर जाण्याची शक्यता आहे आजच्या ह्याच्यात. तर हे तुम्ही काळजीपूर्वक बघा मित्रांनो इकडे. तसंच आपण काल इंट्राडेचे स्टॉक देखील दिलेले होते मित्रांनो. पहिला स्टॉक दिलेला होता रिलायन्स इंडस्ट्रीजचा स्टॉक दिलेला होता. तर रिलायन्स इंडस्ट्रीजला आपण बाईंग सांगितलेली होती 1260ची मित्रांनो. इथे बघू शकता तुम्ही 1260चा कधी ब्रेक केलेला आहे बघा. ही कॅन्डल बघू शकता. इथे तुम्ही बघू शकता ही 1260चा आपण बाईंग सांगितलेली होती आणि 11 वाजताची कॅन्डल आहे कालची 16 जानेवारीची, जिचा हाय आहे
1263.95चा हाय आहे. ह्या ठिकाणी तुम्ही जर का बाईंग केला असता आपल्या रेंजला 1260ला, तर आपण टार्गेट दिलेले होते मित्रांनो 1266 आणि 1270. ते दोन्ही टार्गेट आपले हिट झालेले आहे. हे बघू शकता तुम्ही इकडे बघा 1266.90चा पहिला हाय मारलेला आहे. त्याच्यानंतर इथे 67चा हाय मारला आणि नंतर क्लोजिंगच्या वेळेस 1275चा हाय मारलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला पहिला टार्गेट हा हिट झालेला आहे. इकडे 13:45ची कॅन्डल आहे. तिथे आपला टार्गेट जो आहे तो हिट झालेला आहे मित्रांनो. आता इथे 100 क्वांटिटी जरी आपण घेऊन चाललो असतो इथे मित्रांनो, तर आपल्याला 100 × 6 पॉईंट मिळालेला आहे, म्हणजे 600 रुपये तरी आरामात मिळाले असते. तसंच आपण दुसरा स्टॉक बघूया मित्रांनो, जो आपण दिलेला होता टेक महिंद्राचा. तर टेक महिंद्रामध्ये देखील आपण सपोर्ट दिलेले होते 1674 आणि 1662 आणि वरती रेजिस्टन्स दिलेला होता मित्रांनो 1692चा. तर त्यामध्ये आपण जो आपला सपोर्ट होता त्या ठिकाणी आपली बाईंग वगैरे होती मित्रांनो. आपण 1670ला बाईंग सांगितलेली होती आणि जो आपला टार्गेट सांगितलेला होता तो पहिल्याच कॅन्डलमध्ये झालेला आहे मित्रांनो टार्गेट हिट. पण पुन्हा एकदा इथे सपोर्ट घेतलेला आहे 1674ला आणि लो मारलेला आहे 1670.95चा. आपली बाईंग होती 1668 आणि 70मध्ये. पण आपण जर की आज सपोर्टला देखील बाईंग केली असती मित्रांनो, तर आपले तिन्ही टार्गेट हिट झालेले आहेत. ते बघू शकता तुम्ही. 1677चा पहिला टार्गेट होता, तर इथे दोन्ही टार्गेट हिट झालेले आहे मित्रांनो. 13:15 कॅन्डलला दोन्ही टार्गेट हिट झाले. पहिला टार्गेट आपला होता 1677, दुसरा टार्गेट होता 1684. तर इथे हाय झालेला आहे 1689चा. 13:15 कॅन्डल आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा इथे 1692 हे हाय मारलेले आहे. इथे बघू शकता 1692चा हाय मारलेला आहे ह्या कॅन्डलने. तसंच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या व्हिडिओद्वारे कोणताही गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येत नाही मित्रांनो. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. जी काही गुंतवणूक आहे ती तुम्ही तुमच्या जबाबदारीवर करावी हे या व्हिडिओद्वारे सांगण्यात येत आहे मित्रांनो. तसंच तुमचे खूप सारे कमेंट देखील येऊ दे मित्रांनो, व्हिडिओ कसा आहे आणि सपोर्ट रेजिस्टन्स आपले कसे त्यावरती काम करत आहेत त्याच्याबद्दल देखील कमेंट्स तुमचे येऊ दे मित्रांनो. तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.